राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये. तर आपल्याला आज सोलरची सिस्टीम आलेली आहे. मग त्याच्यासाठी नारळ फोडून खड्डा खोदायचे. तर त्यासाठी आता सुरू करूया. खड्डा नारळ फोडू पहिला. पाणी करा. तर नारळ फोडून झालाय आपला. जर समृद्धी नारळ देतो समृद्धी धर टिकावं. धर धर देते आरतीला दे. धर देते आरतीला दे. आता पहिल्यांदा सुरू करूया. समृद्धीची आईने मदत केली. खड्डा खोदाया, माती भराया. आता ती माती भरते. खोदून दिला तिला. मग आता ती माती भरायचं काम करते. तर मग आम्ही आळं पाळणं आता हे नट बोल्ट फिट करायचं काम चालू आहे. आता हे पहा उभी रेली फायनली खड्डा भरायचं काम चालू. आता झाला खड्ड्यावरून हे पटकन भरून झाला. आता लगेच फिटिंग करून काचा बसवायचं काम. आता आम्ही दोघंजण काचा होतो कारागिर मी. आणि मग हे दोघंजण ते काचा फिट करतात. नट बोल्ट पाण्यानं नट बोल्ट बसतात. हे पहा बरं. आता काचा घेऊन येतो, घरामध्ये ठेवल्या डायरेक्ट काचा व्यवस्थित बसवित येतात. आता आलो काचा घेऊन लगेच वर ठेवून देतो. खाली ठेवायचा कामच करीत नाही आम्ही. हा पहा बरं. खड्डा पूर्ण सिमेंटमध्ये भरला आहे. सिमेंट, वाळू, खडी आणि दगडी टाकल्यात. ते मधल्या पट्ट्या दाबायला. पट्ट्याने जवळ 8 फूट खड्डाच खोदलाय खाली खोल. पहा बसवल्यावर डायरेक्ट वर सरकावून द्यायचा काम करतो. म्हणजे ताणच नाही राहत. आता जातो पुन्हा घेऊन येतो. आतून काढायच टाईम लागत आहे घरामधून. त्याच्यामुळे लय झंझट आहे. 3 HP चा सोलर पंप येऊ 6 पियानल आहेत. आता आलो घेऊन. आता डायरेक्ट मग सारखे तिकडून वर सरकावून देतो. म्हणजे झंझटच नाही पुन्हा डबल दोघा जणाला घ्यायला. आता द्यावं ठेवून तुम्ही ठेवा आणि मी ठेवतो. हां सरकावा तिकडं. हां असं असे सरकावून देऊ. चला पटकन घेऊन येऊ आपण. म्हणजे पाऊस यायच्या अगोदर. नाही तर पावसाला असं लय ह्याच्यावर इथं चिखलात काहीच करता येणार नाही. हा भाऊ याचं आर्थिंगचं काम करतोय. आता नट घेऊन फिटिंग करायचं काम चालू आहे. तर हे दादा हे करतात.
आपली मोटर का जाणारी वायर आहे ना ती प्लास्टिकचा पाईप आहे त्याच्यातून याचा काम चालू आहे. तो भाऊ तिकडं पुन्हा डबल आर्थिंग ठोकायला गेला हातवड्यानं राहिला होता ना, त्या हातवड्यानं ठोकितोय आता. डायरेक्ट फिटिंग करून टाकितोय म्हणजे ताणच नाही पुन्हा पुन्हा. तो हे नळी वळतात तुम्हाला तर मागास सांगितलं. म्हणजे उंदराला कुरतडायचा ब्याऊस नाही राहणार. होतही नाही ती गाय मोटर मगच पाण्यात टाकून दिले. हे बा क्रॉम्प्टन कंपनीचं स्टार्टर आहे, सगळं साहित्यच क्रॉम्प्टन कंपनीचं, इंडियन कंपनी ती. हे असं करलं खाली फाउंडेशन. इथला फोटो घेतं ते स्टार्टरचा लेबल आहे, त्या लेबलचा. हे पहा अशी फिटिंग झाली आपला सगळा साहित्याचा पॅनल बिनल सगळा. आणि आता फोटो काढायचे म्हणजे दिली अडचणच राहणार नाही. लाईक शेअर सबस्क्राईब करा ना. हा फोटो हे एक फोटो घेतला आता पुन्हा डबल फोटो घ्यायचे त्यांचा आणि माझा कामगाराचा आणि माझा. जा पटकन तू पण थांबा दिसता मग तुम्ही, मी तुमचा धरतो ते आता तिकडे काढले आमचे. आता हा फोटो आणि परत आता हे वॉरंटी कार्ड आहे, या कार्डच आहे 5 वर्षाची वॉरंटी ना सोलरची सगळ्याच साहित्याची म्हणजे टोटल. त्याच्यामुळे त्याचे पण फोटो घेतले त्यांनी. आता इकडे स्टार्टरजवळ फोटो घ्यायचे एकाचा आणि मग डबल घेऊन प्रत्येक ठिकाणचा फोटो घ्यायला लागतात. पाण्याजवळचा वेळचा सगळा त्याला म्हणजे बिल्डाला अडचणच येत नाही. बाबा साईडला बिल्डिंगासाठी ही सगळी सिस्टीम आहे. हा ह्या भावना घेतला तो तिकडे पाठवायला फोटो कंपनीला. कंपनीचा साहेब राहतो ना, मग त्या साहेबांना पाठवायला फोटो घेतला. आता जायचे तिकडं पाईप दाबून धरायचे. इकडे बटन दाबून दिलाय, स्टार्टरचा बटन दाबून दिलाय. पाईप ओढल ना खाली त्याच्यामुळे पाईप जरा दाबून धरायला लागला. पाईप जरा खाली हा लगेच ओढायला लागला. पाबरा दाबला नसतं तर खाली ओढून घेतला असता, कारण वरच्या पट्टीतून खाली बांधे ना बांधाना खाली ओढून जातो. पाईप बांधता येत नाही ना अजून. आता पुढं जाऊ बरं किती पाणी मारता पाहू. डायरेक्ट पुढं शेवटल्या पाईपाच्या टोकावर हे पहा. आता तुम्हाला पाणी दाखवतो. पपईची पूजा केली पाणी चालाय पाईपावाटा येईलच आता 2 मिनिटात. पाणी भरतोय सध्या आता आमचा. आता इथं एक फोटो घेणार आहेत. चालू आता मी जातो पुढं. वर करून फोटो काढायला म्हणतात ना, मग फोटो काढल्याशिवाय त्यांचं काही हे नाही, खरं नाही. त्याच्यामुळं आता हे पहा पूर्ण ढगाळ वातावरणामध्ये एवढा पाणी मारतोय. हा 3 HP सोलर. हे पहा एवढा पूर्ण ढगाळ वातावरण आहे. पूर्ण म्हणजे पूर्णच पार. आणि उन्हामध्ये तर पार फुल मारी म्हणजे हाताने पहिला हाताच बसवला एवढ्यातच, तर दुसऱ्यांचा पहिला ना मी त्यांचा पार फुल पाणी मारतोय सोलर एवढ्या ढगाळ वातावरणात. तरी बरं ते गरम झाले, तोंड धुवून घेतो. ढगाळ वातावरणामुळे गरम झाले. फोटो घेणार आहे परत. आता परत तुम्हाला वर करून दाखवतो किती पाणी मारतोय तो पंप. पहा बरं वरईमध्ये सोडल्या पाणी, वाया घालवायचं तर वरई अजून हिरवी आहे ना. पहा तुफान वरई आले आपली, मग त्या वरईमध्ये पाणी सोडलंय ना, खाली वाया जायचं तो उगाच. ते पण
हो पाय धुवून घेतात हात पाय तोंड सगळं पा आता पुन्हा शेवट फायनली एवढा पाणी मारतो आणि प्रत्येकानं हा सोलरचं सिस्टीम घ्यायलाच पाहिजे माझ्या मते. थांबूया मित्रांनो इथंच. धन्यवाद.